नमस्कार. महाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीची सार्वत्रिक निवडणूक संपन्न झाली. जानेवारीमध्ये निवडणूक झाली, फेब्रुवारीमध्ये महानगरपालिका सर्वसाधारण सभा झाली आणि या सभेमध्ये पिंपरी चिंचवडमधील जे 128 नगरसेवक निवडून आलेले आहेत त्या 128 नगरसेवकांमधून पक्षीय बलाबलनुसार त्या समित्यांवरती नगरसेवकांना संधी देण्यात आली. महापालिका स्थायी समिती सभा यावरती संधी मिळवण्यासाठी ज्या नगरसेवकांनी आपली सर्व राजकीय शक्तीपणाला लावलेली होती आणि त्या माध्यमातून महापालिका स्थायी समितीवरती संधी मिळवण्याचा काही जण प्रयत्न करत होते, त्यानुसार काही लोकांना यश मिळालं तर काही लोकांना अपयश मिळालं. यासोबतच अन्य ज्या काही समित्या आहेत त्या समित्यांवरती सुद्धा सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महानगरपालिका सभागृहामध्ये एकूण 128 नगरसेवक आहेत. त्यापैकी 84 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे तर 37 नगरसेवक विरोधी बाकावर बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत. आणि साहजिकच यामुळे सर्वाधिक सदस्य विविध समित्यांमध्ये हे भारतीय जनता पार्टीचे असणार आणि त्यानंतर 2 नंबरच्या सदस्य संख्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. आणि या सगळ्या सदस्यांची नियुक्ती होत असताना त्या मतदारसंघातील त्या शहरातील जे सत्ताधारी लोक असतात, जे सत्ताधारी नेते असतात, ते सत्ताधारी नेते आपल्या समर्थकांची वर्णी महत्त्वाच्या पदांवरती कशा पद्धतीने लागेल यासाठी काम करत असतात. कारण या सदस्यांना संधी देऊन त्यांना दिलेली आश्वासनं जी आहेत, त्यांना दिलेला शब्द जो आहे तो पूर्ण करणे हा एक भाग असतो. तर आगामी निवडणुका म्हणजे विधानसभा निवडणूक असेल, लोकसभा निवडणूक असेल, तर या सदस्यांना संधी दिल्यानंतर स्वतःला काही राजकीय फायदा होईल, त्या अनुषंगाने राजकीय नेते आपापली मोर्चे बांधणी आत्तापासूनच करत असतात. आणि या सगळ्या घडामोडींमध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघाचे जे काही आमदार आहेत, महेश लांडगे यांनी या समितीच्या माध्यमातून आपल्या समर्थकांना योग्य संधी देत असतानाच पॉलिटिकल जे काही सोशल इंजिनिअरिंग करायला असं पाहिजे ते त्यांनी साध्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. नव्या आणि जुन्या नगरसेवकांचा मेळ घालतानाच हे सोशल इंजिनिअरिंग अत्यंत महत्त्वाचं ठरतं आणि त्या अनुषंगाने महेश लांडगे एक पाऊल पुढं असलेलं पाहायला मिळतंय. वास्तविक महानगरपालिका निवडणूक झाली, त्या निवडणुकीच्या वेळेला या शहराच्या राजकारणाचा जो काही गाभा आहे की जे गावकी भावकी असेल, नातीगोती असतील, त्या नात्यागोत्यामध्ये गावकी भावकीच्या भोवती फिरणारं राजकारण म्हणजे पिंपरी चिंचवडचं राजकारण. आणि ते गावकी भावकीतली एकवाक्यता, पंचक्रोशीतली एकवाक्यता करण्यामध्ये महेश लांडगे बऱ्यापैकी यशस्वी झालेले आपल्याला पाहायला मिळते. उदाहरणार्थ भोसरी विधानसभा मतदारसंघाकडे महापौर पदाची संधी देण्यात आली. त्या पदावरती ज्यांना संधी मिळाली ते रवी लांडगे आणि महेश लांडगे यांच्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जो काही राजकीय संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला तो संघर्ष महापालिका निवडणुकीपर्यंत पूर्ण संपलेला होता. कारण विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाकडून तिकीट मिळालं नाही किंवा मी स्वतः दावेदार आहे असं म्हणणारे रवी लांडगे महानगरपालिका निवडणुकीला भारतीय जनता पार्टीमध्ये परत आले, घरं वापसी झाली. आणि त्यावेळेला असं सगळ्या पद्धतीनं म्हणजे जे काही सोशल मीडिया असेल किंवा वर्तमानपत्र असतील, विविध प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडून अशा प्रकारचं भाष्य करण्यात आलं की रवी लांडगे आणि महेश लांडगे यांच्यामधून विस्तवसुद्धा जाणार नाही. पण महानगरपालिकामध्ये निवडणुकीच्यामध्ये हे सगळे अंदाज खोटे ठरले. त्यानंतरच्या काळामध्ये महापौर पदाची निवडणूक आली आणि त्यावेळीसुद्धा महापौर पदाचे दावेदार कोण असा प्रश्न राजकीय पटलावरती सगळीकडे चर्चेत येऊ लागला. त्यावेळेला भोसरीमधून एक नाव समोर आलं ते म्हणजे रवी लांडगे आणि चिंचवडमधून एक नाव समोर आलं ते म्हणजे शत्रुघ्न काटे की जे आत्ता भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये संधी कुणाला मिळणार
तर ती संधी रवी लांडगेंना मिळू नये म्हणून महेश लांडगे प्रयत्न करतील, अशा प्रकारच्या वल्गना किंवा अशा प्रकारचे अंदाज सोशल मीडिया असेल किंवा प्रसारमाध्यमांमध्ये वर्तवले जाऊ लागले. परंतु मित्रांनो, याच्या पुरेपूर उलट झालं आणि महेश लांडगे यांनी रवी लांडगे यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी याच्या अगोदर म्हणजे 2017 सुद्धा प्रयत्न केला. 2026 सुद्धा रवी लांडगे बिनविरोध झाले. ते महेश लांडगेंच्या सहकार्यामुळेच झाले आणि त्यानंतरच्या काळामध्ये महापौर पदावरती विराजमान झाले ते सुद्धा महेश लांडगे यांच्या NOC नंतरच विराजमान झाले. त्याचं कारण असं की या गोष्टीला स्वतः दुजोरा दिला तो म्हणजे आपले महापौर रवी लांडगे यांनी. अनेकदा रवी लांडगे यांनी आपल्या भाषणांमधून असेल, आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असेल किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये असेल तर सरळ सरळ अशा पद्धतीनं सांगितलं की मी माझ्या पाठीमागे महेश लांडगे मोठ्या भावासारखे उभा राहिले आणि म्हणूनच मला महापौर पदावरती काम करण्याची संधी मिळाली. किंबहुना दिवंगत भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते आणि शहराचे नेते कैलासवासी अंकुशराव लांडगे यांच्या कुटुंबाला जर खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असेल तर त्याच्यामध्ये महेश लांडगे यांचा महत्त्वाचा वाटा राहील, अशा प्रकारचं वक्तव्य रवी लांडगे जाहीरपणे करतात. त्यामुळे ही गोष्ट अधोरेखित होते की रवी लांडगे आणि महेश लांडगे यांच्यामध्ये जो गावकी भावकीचा असेल किंवा राजकीय जो काही सत्ता संघर्षाचा वाद, जो चित्र ज्या पद्धतीने उभा राहिलं होतं त्याच्यामध्ये आता कोणत्याही प्रकारचा मनभेद या ठिकाणी आहे असं आपल्याला सध्या तरी दिसत नाही. किंबहुना ही जे सोशल इंजिनिअरिंग म्हणून मी जो उल्लेख केला त्याच्यामध्ये असं दिसून येतं की ह्या ज्या समित्या आहेत त्या समित्यांमध्ये नियुक्ती करताना महापालिका निवडणुकीमध्ये ज्या नगरसेवकांनी फक्त एकला चालो रे म्हणजेच काय तर मला मत द्या, मला एक मत द्या अशा प्रकारची स्वार्थ भावना ठेवली, अशा लोकांचे कान टोचण्याचं काम सुद्धा भारतीय जनता पार्टीने आणि प्रदेश नेतृत्वाने केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. उदाहरणार्थ काय तर ज्या लोकांनी फक्त एक मत मागितलं आणि त्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या अन्य 3 उमेदवारांना त्या ठिकाणी फटका बसला, त्या ठिकाणी त्या नगरसेवकांना कोणत्याही समितीवरती संधी मिळालेली नाही. त्याची यादी आपण जर पाहिली तर ती यादी आपल्याला बघायला मिळते. मात्र एक गोष्ट खरी आहे की ज्या लोकांना संधी मिळाली त्याच्यामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी सर्वाधिक मिळालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्यांचा अनुभव आहे, उदाहरणार्थ माजी महापौर नितीन काळजे असतील, माजी महापौर राहुल जाधव असतील, किंबहुना माजी स्थायी समिती सभापती नितीन लांडगे असतील, या मान्यवरांना समितीच्या सदस्यपदामध्ये संधी दिलेली नाही. याचा अर्थ असा होतो की ज्या लोकांना समितीवरती सदस्यपदी संधी नाही मिळाली त्या लोकांना दुसऱ्या टप्प्यामध्ये महत्त्वाच्या पदांवरती संधी मिळणार ही गोष्ट अधोरेखित होते. त्याचं कारण असं की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 5 वर्षाच्या सत्ता काळामध्ये पहिलं 6 वर्ष किंवा 1.5 वर्ष हे संधी देण्यात येणार आहे, 1.5 वर्ष किंवा 6 वर्षानंतर दुसऱ्या लोकांना संधी देणार आहे. मग याचा अर्थ असा की जास्तीत जास्त लोकांना महापालिकेच्या मानाच्या पदांचा सन्मान देण्यात यावा आणि त्यांना ती संधी मिळावी म्हणून भारतीय जनता पार्टी अधिकाधिक लोकांना संधी देते. आता सगळ्यात महत्त्वाच्या विषयावरती मी येतो की भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये किंबहुना विविध समित्यांमध्ये महेश लांडगे यांनी सोशल इंजिनिअरिंग कशा पद्धतीनं यशस्वी केलेलं आहे. तर प्रभाग क्रमांक 1 ते 13 याच्यामध्ये जर 10 नंबर सोडला तर एकूण 12 प्रभागांचा समावेश म्हणजे 12 गुणिले 4 48 नगरसेवकांचा भोसरी विधानसभा मतदारसंघ आहे. याच्यामध्ये जवळपास 35 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती निवडून आलेले आहेत आणि त्यापैकी ज्या लोकांना संधी मिळाली त्यांचा जर आपण एकूण पाहिलं त्यांची नावे तर आपल्याला ही सोशल इंजिनिअरिंग कशा पद्धतीनं यशस्वी केलेली आहे हे लक्षात येतं. स्थायी समिती, जी समिती महानगरपालिका सभागृहामध्ये किंवा महापालिका कारभारामध्ये महत्त्वाची म्हणून ओळखली जाते ती म्हणजे स्थायी समिती. त्या स्थायी समितीवरती भोसरी विधानसभा मतदारसंघातून सारिका गायकवाड या
SC समाजाच्या आहेत, त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. योगिता नागरगोजे ज्या वंजारी समाजाच्या आहेत, शीतल वर्णेकर ज्या OBC समाजाचे आहेत, कृष्णा सुरुकले हे SC समाजाचे आहेत आणि ते विशेष म्हणजे माजी सैनिक आहेत. दुसऱ्या बाजूला प्रभाग क्रमांक 13 मधून त्यांनी अर्चना कारंडे या मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेविकेचं, मराठा समाजाचं किंबहुना मराठा समाजातून बिलॉंग करणाऱ्या आणि प्रभागाचं प्रतिनिधित्व, सर्वसमावेशक प्रभागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अर्चना कारंडे यांचा त्यांनी समावेश केला. ही जर नावं आपण पाहिली स्थायी समितीमध्ये महेश लांडगे यांच्या कार्यक्षेत्र असलेल्या भोसरीमधून कुणाला संधी मिळाली तर यापैकी 4-5 जे नगरसेवक आहेत ते सगळेच्या सगळे नगरसेवक पहिल्यांदा निवडून आलेले आहेत. त्याच्यामध्ये अपवाद योगिता नागरगोजे त्या वंजारी समाजाच्या. त्यानंतर विधी समितीचा विचार केला तर सुजाता बोराटे ज्या OBC आहेत आणि श्रुती डोळस या SC नगरसेविकेला विधी समितीवरती संधी देण्यात आलेली आहे. ह्या दोन्हीही नगरसेविका पहिल्यांदा सभागृहामध्ये निवडून गेलेल्या आहेत. शहर सुधारणा समिती ही सुद्धा महत्त्वाची समिती आहे, ज्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातलं एक नावाजलेलं गाव, खरं तर डॉक्टर सुहास कांबळे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ आहेत आणि त्यांना ज्या वेळेला उमेदवारी देण्यात आली त्यावेळेला त्या उमेदवारीचं वैद्यकीय क्षेत्रासोबतच जो पिंपरी चिंचवड शहरामध्ये जो सज्ञान आणि सुजान किंवा एक डोळस वृत्तीचा जो मतदार आहे त्यांनी त्याचं खऱ्या अर्थानं स्वागत केलं आणि तो जो उमेदवार आहे तो निवडून आल्यानंतर त्यांना शहर सुधारणा समितीमध्ये संधी देण्यात आली. प्राध्यापक उत्तमराव केंद्रे गेल्या पंचवार्षिकमध्ये ज्यांच्याकडे क्रीडा समिती सभापती पदासारखा महत्त्वाची जबाबदारी होती, आता ते या पंचवार्षिकमध्ये मराठा समाजाचे आहेत. उत्तमराव केंद्रे ते या पंचवार्षिकमध्ये शहर सुधारणा समितीचं प्रतिनिधित्व करणार आहेत. यानंतर आपण विचार केला तर शिक्षण समिती जे भविष्य आपल्या पिंपरी चिंचवड शहराचं आहे, जवळपास 50-55 हजार विद्यार्थी पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका आणि खाजगी शिक्षण संस्थांमध्ये काम करतात. या शिक्षण संस्थांवरती एक प्रकारच्या शिक्षण संस्थांसाठी काम करणारी शिक्षण समिती जी आहे ती समितीमध्ये कविता भोंगाळे ज्या मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्यांना संधी मिळाली. रीटा सानप ज्या वंजारी आहेत आणि सारिका बोराडे OBC आहेत आणि यापैकी सारिका बोराडे या दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत, तर कविता भोंगाळे आणि रीटा सानप या पहिल्यांदाच निवडून सभागृहात प्रतिनिधित्व करणार आहेत. आणि अशा या नव्या चेहऱ्यांना पहिल्या टर्ममध्येच शिक्षण समितीमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची आहे की कविता भोंगाळे ज्या आहेत त्या स्वतः एक शिक्षण संस्था चालवतात, विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, ज्याच्या माध्यमातून जवळपास 5,000 विद्यार्थ्यांना ते शिक्षण देतात. त्यामुळं खऱ्या अर्थानं शिक्षण क्षेत्रातल्या आणि शिक्षण क्षेत्राच्या असलेल्या गरजा अडचणी त्यांना समजतील आणि त्याच्यावरती त्या काम करतील असं अपेक्षित आहे. यानंतर आपण क्रीडा आणि सांस्कृतिक समितीचा विचार करूया. त्यामध्ये उदय गायकवाड जे मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करतात आणि योगेश लांडगे जे स्वतः राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करतात, किंबहुना भोसरीमधली जी मध्यवस्ती आहे त्या मध्यवस्तीमधून प्रतिनिधित्व करतात. या जर सांगायचंच झालं तर रवी लांडगे ज्या प्रभागामधून प्रभाग क्रमांक 6 धावडे वस्ती त्या प्रभागामधून बिनविरोध निवडून आले, त्याच प्रभागामध्ये राष्ट्रीय खेळाडू म्हणून जे ओळखले जातात ते योगेश लांडगे, त्यांना सुद्धा क्रीडा आणि सांस्कृतिक समितीमध्ये सहभागी करण्यात आलेलं आहे. योगेश लांडगेंच्या क्रीडा क्षेत्रातील अनुभवाचा उदय गायकवाड यांच्या माध्यमातून सुद्धा क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक उपक्रम राबवले जातात. मध्यंतरी हिंदूभूषण क्रीडा स्पर्धा ज्या जिल्ह्यात ज्याची चर्चा झाली पहिल्याच वर्षी, त्या स्पर्धा त्यांनी आयोजित केल्या होत्या आणि त्यांच्या अनुभवाचा, नव्या चेहऱ्याचा, नव्या विचारांचा क्रीडा समितीला, सांस्कृतिक समितीला फायदा होईल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यानंतर मला असं वाटते की महिला आणि बालकल्याण समितीमध्ये ज्यांना संधी मिळाली त्या आहेत शिवानी नरळे, त्या लोणारी समाजाचं समाजातून प्रतिनिधित्व करतात. राणी पठारे या मराठा समाजातून प्रतिनिधित्व करतात. हे सगळे
जे नगरसेवक आहेत ते विशिष्ट समाजाचे म्हणून नाही, परंतु विशिष्ट समाजाच्या आरक्षणात असलेल्या जागेवरून निवडून आलेले आहेत. त्यामुळे ते निश्चितच सर्व प्रभागाचं प्रतिनिधित्व करतील. परंतु ज्या वेळेला सगळा समाज जर त्याला प्रतिनिधित्व मिळालं तर त्या समाजाच्या प्रगतीला, त्या शहराच्या प्रगतीला योगदान मिळेल, हातभार लागेल, अशा प्रकारचा विचार या ठिकाणी दिसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भोसरी विधानसभा मतदारसंघात आपले जे काही समर्थक आहेत, जे नव्याने निवडून आलेले आहेत त्यांना संधी, आणि जे अनुभवी आहेत त्यांना संधी, आणि ज्यांना आत्ता संधी मिळालेली नाही त्यांना दुसऱ्या टप्प्यात संधी देण्याची एकूण रणनीती महेश लांडगे यांची दिसते. पण तूर्तास तरी सोशल इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये महेश लांडगे हे या समितीच्या माध्यमातून पिंपरी असेल किंवा चिंचवड असेल मतदारसंघामध्ये सरस ठरतात. आणि याचा साहजिकच फायदा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महेश लांडगेंना होईल, अशा प्रकारचे जे काही राजकीय निरीक्षणं या क्षेत्रातल्या लोकांनी नोंदवलेली आपल्याला ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात. अशा जर का विषय पुन्हा घेऊन आपण पुन्हा भेटूया महा ई न्यूज टू द पॉईंटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.